जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। उपस्थित श्रोतेजन हो, आपणा सर्वांचे आजच्या ग्रंथ वाचनाच्या उपक्रमात चैतन्य आत्मन हे चॅनल हार्दिक स्वागत करीत आहे। आजचा ग्रंथ वाचनाचा आपला 129वा दिवस, वार शनिवार व दिनांक 9 मे 2026। सध्या आपण समर्थ श्री रामदास स्वामी लिखित सार्थ श्री दासबोध या महान ग्रंथाचे क्रमशः वाचन करीत आहोत। तेव्हा आजचे वाचन सुरू करण्यापूर्वी प्रथम आपण समर्थ श्री रामदास स्वामी यांना गुरुवंदना अर्पण करूया। गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुर साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। जय जय रघुवीर समर्थ। आता आपण सार्थ श्री दासबोध या ग्रंथाच्या श्रवणाच्या फलश्रुतीचे महत्व जाणून घेऊया। या फलश्रुतीचे वर्णन समर्थ श्री रामदास स्वामी यांनी त्यांच्या सार्थ श्री दासबोध या ग्रंथातील पहिल्या दशकातील पहिल्या समासात केलेले आहे। तेव्हा या फलश्रुतीचे वर्णन आता आपण वाचूया। सर्व संशय एकदम नाहीसे होऊन क्रियेमध्ये म्हणजे आचारामध्ये ताबडतोब फरक पडतो। इथे समर्थ श्री रामदास स्वामी आपल्याला सांगू इच्छित आहेत की जो कोणी व्यक्ती सार्थ श्री दासबोध या ग्रंथाचे नित्य नियमाने वाचन किंवा श्रवण करीत त्या व्यक्तीच्या आचरणामध्ये वागणुकीमध्ये ताबडतोब फरक पडतो। सायुज्य मुक्तीचे रहस्य कळून येऊन तिच्या प्राप्तीचा सुलभ मार्ग सापडतो। दुसऱ्या बिकट साधनांचे कारण पडत नाही। अज्ञान दुःख व भ्रांती यांचा नाश होऊन तत्काळ ज्ञानाचा लाभ होतो, अशी या ग्रंथाची फलश्रुती आहे। योग्यांचे परमभाग्य असे वैराग्य अंगामध्ये बांधते। विवेक व चातुर्य यथा योग्य प्राप्त होते। जे कोणी संशयग्रस्त अवगुणी व अवलक्षणी असतील ते सुलक्षणी धूर्त तत्ववेत्ते चतुर व समयत्न असे होतील। आळशी असतील ते उद्योगी होतील। पाप्यांना पश्चाताप होऊन ते शुद्ध होतील आणि भक्ती मार्गाचे निंदक असतील तेही भक्ती मार्गाला वंदन करू लागतील। बद्धांचेच मुमुक्षु होतील व मूर्ख अति दक्ष होतील। अभक्तांना भक्ती मार्गाच्या योगाने मोक्ष मिळेल। अनेक दोषांचा नाश होऊन पतित असतील तेच पावन होतील। तात्पर्य, हा ग्रंथ नुसता ऐकल्याने प्राण्याला उत्तम गती मिळेल। देहबुद्धीमुळे येणारे अनेक प्रकारचे धोके, संशयाचे अनेक धागेदोरे, संसारातील अनेक उद्वेग हा ग्रंथ ऐकल्याने नाश पावतील। हा ग्रंथ ऐकल्याने अधोगती चुकून मनास विश्रांती व समाधान मिळेल, अशी या ग्रंथाची फलश्रुती आहे। ज्याचा भावार्थ जसा असेल तसे त्याला फळ मिळेल। जय जय रघुवीर समर्थ। आता आपण सार्थ श्री दासबोध या ग्रंथाच्या क्रमशः वाचनास सुरुवात करूया। सध्या आपण
या ग्रंथातील नवविधा भक्ती नाम या 4थ्या दशकातील दास्य भक्ती या 7व्या समासाचे वाचन करीत आहोत. मागील भागात आपण ओवी क्रमांक 11 ते ओवी क्रमांक 20 या 10 ओव्यांचे त्याच्या मराठीतील अनुवादासहित वाचन केले. आज आपण ओवी क्रमांक 21 ते ओवी क्रमांक 28 जी या समासाची शेवटची ओवी आहे, तर 28व्या ओवीपर्यंत आज आपण वाचन करणार आहोत. आपणासमोर जे पृष्ठ दिसत आहे त्या पृष्ठातील 20 या अंकानंतर चरण क्षाळने स्नाने आचमने या शब्दांनी 21वी ओवी सुरू होत आहे, तर तेथूनच आपण आजच्या वाचनास सुरुवात करूया. चरण क्षाळने स्नाने आचमने गंधाक्षते वसने भूषणे आसने जीवने नाना सुमने धूप दीप नैवेद्य शयनाकारणे उत्तम स्थळे जळे ठेवावी सुशीतळे तांबूल गायने रसाळे राग रंगे करावी परिमळ द्रव्ये आणि फुले नाना सुगंधेल तेले खाद्य फळे बहुसाले सन्निधची असावी सडे समार्जनी करावी उदक पात्रे उदके भरावी वसने प्रक्षालून आणावी उत्तमोत्तमे सकळांचे करावे पारपत्य आल्यांचे करावे आतिथ्य ऐसी जाणावी सत्य 7वी भक्ती. वचने बोलावी करुणेची नाना प्रकारे स्तुतीची अंतरे निवती सकळांची ऐसे वदावे ऐसी हे 7वी भक्ती निरोपिली यथामती प्रत्यक्ष न घडे तरी चित्ती मानस पूजा करावी ऐसे दास्य करावे देवाचे येण्याची प्रकारे सद्गुरूचे प्रत्यक्ष न घडे तरी मानस पूजेचे करीत जावे. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे दास्य भक्ती निरूपण नाम समास सप्तम. जय जय रघुवीर समर्थ. इथे 7वा समास समाप्त झालेला आहे. आता आपण ओवी क्रमांक 21 ते ओवी क्रमांक 28 या ओव्यांचा मराठीतील अर्थ पाहूया. आपणासमोर जे पृष्ठ दिसत आहे त्या पृष्ठातील 21 या अंकाने पाय धुण्यास स्नानास या शब्दांनी आजच्या वाचनास सुरुवात होते. तर 21व्या ओळीपासून आपण आजचे वाचन सुरू करूया. पाय धुण्यास स्नानास व आचमनास पाणी गंध अक्षता वस्त्रे भूषणे आसने पाणी अनेक फुले दीप धूप दीप नैवेद्य पूजनाचे स्नान आचमन गंधाक्षतादी व धूप दीप नैवेद्यादी सर्व साहित्य पुरवावे देवास निजण्यासाठी उत्तम जागा असावी तेथे गार व चांगले सुवासिक पाणी भरून ठेवावे विडा द्यावा आणि राग रंगाचे रसाळ गाणे करावे रम्य गायने करावी सुगंधी द्रव्ये फुललेल्या फुलांची अत्तरे सुवासिक तेले खाण्याची पुष्कळ फळे देवाजवळ नेहमी असावी सळा संमार्जन करावे पाण्याची भांडी भरून ठेवावी उंची वस्त्रे अगदी उत्तम प्रकारे धुवून आणावी जे जे लोक येतील त्या सर्वांचा परामर्श घेऊन जो येईल त्याचा सत्कार करावा पारपत्य करावे म्हणजे सप्रेम समाचार घेऊन आतिथ्य करावे अशी खरोखर ही 7वी भक्ती आहे. सर्वांची अंतःकरणे समाधान पावतील अशा प्रकारे करुणायुक्त व स्तुतीपर भाषण करावे देवापुढे करुणास्तोत्रे म्हणावी की जी ऐकून सर्वांची अंतरे प्रसन्न व्हावी अशा प्रकारे दास्य भक्ती करावी अशी ही 7वी भक्ती यथामती सांगितली. ही प्रत्यक्ष करण्याचा योग न आला तर मानस पूजा तरी अशा प्रकारे करावी अशा प्रकारे देवाची सेवा करावी व तशीच सद्गुरूचीही करावी प्रत्यक्ष न घडेल तर मानस पूजेत तरी करावी. दशकचा समास 7. इथे 7व्या समासाची समाप्ती होते. तर आता आपण कृतज्ञतापूर्वक समर्थ श्री रामदास स्वामी यांना वंदन करून
आजच्या या ग्रंथ श्रवणाच्या भागाची सांगता करूया. शुका सारिके पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. उपस्थित सर्व श्रोतेजन हो, आपण अगदी मन लावून आजच्या या ग्रंथ वाचनाचा आस्वाद घेतला, ग्रंथ श्रवण केले, त्याबद्दल आपणा सर्वांचे खूप खूप आभार. आपणा सर्वांना कोटी कोटी धन्यवाद. भेटू पुढल्या भागात. जय जय रघुवीर समर्थ.